चंदगडच्या जलप्रश्नांसाठी आमदार शिवाजीराव पाटील यांचा मंत्रिस्तरावर ठोस पाठपुरावा. नदीपात्रातील गाळ, नवीन साठवण तलाव, सुंडी प्रकल्प, पूर नियंत्रण आणि बंधाऱ्यासाठी निधीची मागणी. जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांचे सकारात्मक आश्वासन. चंदगड विधानसभा मतदारसंघातील सिंचन, पिण्याचे पाणी, पूर नियंत्रण आणि जलसंपदा विभागाशी संबंधित अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना गती मिळावी यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांनी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ठोस पाठपुरावा केला. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध योजनांना निधी व प्रशासकीय मंजुरी देऊन जलसंपदा विभागाच्या कामांना प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे तसेच मुख्य अभियंता जलसंपदा कोल्हापूर यांच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त झालेल्या बैठकीत आमदार पाटील यांनी चंदगडसह गडिंग्लज आणि आजरा तालुक्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रश्नांची सविस्तर मांडणी केली. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ताम्रपर्णी व घटप्रभा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर साचलेल्या गाळामुळे पाण्याचा प्रवाह आणि साठवण क्षमतेवर परिणाम होत असल्याने गाळ उपशासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. गडिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील कायमस्वरूपी पाणी टंचाई दूर करण्यासाठी नवीन साठवण तलाव उभारणे तसेच घटप्रभा नदीतून उपसा सिंचन किंवा पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजना राबवण्याची मागणीही करण्यात आली. चंदगड तालुक्यातील वाघोत्रे, नामखोल, इसापूर, पारगड आणि मिरवेल परिसरात नवीन साठवण तलाव उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच तिलारी प्रकल्प परिसरात बोटिंगला परवानगी देऊन मत्स्य व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळावी तसेच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली. अनेक वर्षापासून रखडलेल्या सुंडी तलाव प्रकल्पाला तातडीने सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली. अतिवृष्टीमुळे दरवर्षी उद्भवणारी पूरस्थिती, भूस्खलन, नदीकाठची धूप, संरक्षण भिंती आणि इतर अल्पकालीन कामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यासाठी आग्रह आमदार पाटील यांनी धरला. तसेच चंदगड, गडिंग्लज आणि आजरा तालुक्यातील जीर्णावस्थेतील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली. आमदार शिवाजीराव पाटील यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांची जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील जलसंपदा विभागाशी संबंधित अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, मुख्य अभियंता जलसंपदा अलका अहिरराव यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.